और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात तिघांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती। भाऊजाईसोबत वाद झाल्यानं एका व्यक्तीसोबत ती घरातून निघून गेली। बदलापूर काटेरी रस्त्यावर एका चायनीज हॉटेलमध्ये जेवण घेण्यासाठी गेली असता या अल्पवयीन मुलीकडे पैसे नसल्यानं हॉटेल चालकांनी तिला काहीतरी खायला दिले। हॉटेल चालक अंगूर ठाकूर याने अल्पवयीन मुलीची मदत करण्याच्या नावाखाली तिचा विश्वास संपादन केला। अंगूर ठाकूर यांनी या परिसरात राहणाऱ्या 2 अल्पवयीन तरुणांसोबत या मुलीची ओळख करून दिली। अल्पवयीन मुलीने या तिघांना आपली व्यथा सांगितली। ती घरातून निघून गेली आहे। या तिघांनी तिला कामावर लावून देतो आणि राहायला घर पण देतो असं सांगून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले। तिघांनी या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला। घडलेल्या प्रकरणानंतर तिन्ही नराधमांनी या मुलीला रस्त्यावर सोडून दिलं। ही मुलगी कुळगाव बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोहोचली। त्या ठिकाणी काही नागरिकांनी या मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिलं। या मुलीने घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला। घरातून निघून गेल्यानं मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात अपहरणाचा गुन्हा दाखल होता। त्यामुळे याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि तिन्ही नराधमांना ताब्यात घेतलं। यामध्ये अंगूर ठाकूर हा 22 वर्षाचा चायनीज हॉटेल चालक आहे, तर इतर 2 अल्पवयीन आहेत। अंगूर ठाकूर याला अटक करण्यात आली आहे। त्याला कल्याण कोर्टात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर इतर दोघांना भिवंडी बाल सुधारगृहात रवानगी केली आहे। मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक पीडित मुलगी जी उत्तर प्रदेश राज्यातून तिच्या नातेवाईकांच्या घरी आली होती, तर ते तिला काम देण्याचं बहाणा सांगून तिघांनी तिच्यावर आळीबळीने जबरीने बलात्कार केलेला आहे। सदर मुलांविरुद्ध तिने तक्रार दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात आलेली आहे। सर, पीडित मुलगी कोण आहे आणि काय आम्ही दाखवलं? पीडित मुलगी 16 वर्षाची जी उत्तर प्रदेश राज्यातून त्यांच्या नातेवाईकांकडे आली होती आणि त्यानंतर ती रागाने घर सोडून निघून गेली होती। निसर्ग हॉटेलसमोर ओमसाई नावाचं चायनीज सेंटर आहे, तिथं काम करणाऱ्या एका मुलाच्या ती संपर्कात आली आणि त्यानंतर त्याने त्याचे 2 मित्रांशी त्याची ओळख करून दिली आणि त्यांनी नंतर तिला काम देण्याचं आणि घर दाखवण्याचं बहाणा सांगून उंबारली नावाच्या गावात ते तिथे घेऊन गेले आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे। मात्र या घटनेमुळे परत एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।